नमस्कार. मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 4 जानेवारी. राज्यात आज आणि उद्या ढगाळ व सूर्यप्रकाश असे वातावरण राहण्याची शक्यता असून पावसाची शक्यता नाही. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे राज्यात भाग बदलत दिनांक 8 जानेवारी ते 11 जानेवारी या दरम्यान हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील. काही जिल्ह्यात नुसते ढगाळच हवामान राहण्याची शक्यता राहील. या दिलेल्या तारखेदरम्यान राज्यात पावसाची शक्यता नाही. तसेच या दिलेल्या तारखेदरम्यान राज्याच्या दक्षिण व पश्चिम भागात अधूनमधून वारे वाहतील. तसेच सध्या बंगालच्या उपसागरात दक्षिणेकडील भागात कमी दाबाचे क्षेत्र असून त्याच्या प्रभावामुळे दक्षिणेकडील राज्यात पुढील 7 ते 8 दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता असून आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ या राज्यात काही ठिकाणी दिनांक 8 जानेवारीपासून पुढील 3 दिवसापर्यंत कोठे तुरळक हलका तर कोठे हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 5 जानेवारी ते 7 जानेवारी या दरम्यान श्रीलंका या देशात भाग बदलत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. दिनांक 8 ते 12 जानेवारी या काळात या देशात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. तसेच मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे विदर्भात व मराठवाड्याच्या बऱ्याच जिल्ह्यात दिनांक 5 जानेवारीपासून पुढील काही दिवस थंडीच्या प्रमाणात बरीच वाढ राहील. तसेच दिनांक 5 जानेवारीपासून राज्याच्या इतर भागात थंडीचे प्रमाण कमी जास्त होत राहील. राज्यात बऱ्याच ठिकाणी पहाटे दव-धुके राहण्याची शक्यता राहील. तसेच सध्या राजस्थानचा उत्तर व पूर्व भाग, उत्तर प्रदेश, उत्तराखंड तसेच मध्य प्रदेशचा उत्तर भाग, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच पूर्वोत्तरकडील काही राज्यात थंडीची लाट चालू असून ती पुढे 4 ते 5 दिवस राहण्याची शक्यता राहील. तसेच दिनांक 7 जानेवारीपासून तेलंगणा तसेच आंध्र प्रदेशचा उत्तर भाग तसेच कर्नाटक या राज्यात पुढील 4 ते 5 दिवस थंडीची लाट राहण्याची शक्यता राहील. जर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.